राज्यातील विविध संघटना त्यांचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। सर्वप्रथम मी आपल्या सर्वांसह सर्व पत्रकार विविध चॅनलचे सर्व मंडळींचं पहिल्यांदा या ठिकाणी स्वागत करतो। आपण नेहमीच मराठा समाजाचे जे काही विषय आहेत त्याच्यासाठी नेहमीच आपलं चांगलं योगदान सहकार्य आहे, त्याबद्दल विशेष अभिनंदन आणि हे करतो, धन्यवाद देतो। या ठिकाणी आमच्या आरक्षणाचे अभ्यासक माननीय श्रीमंत जी कोकाटे सर या ठिकाणी उपस्थित आहेत। या ठिकाणी राष्ट्र सेवा समूहाचे प्रमुख राहुलजी पोकळे आहेत। या ठिकाणी केंद्रीय निरीक्षक संभाजी ब्रिगेडचे विकासाज्ञा पासलकर आहेत। या ठिकाणी अखिल भारतीय मराठा सेवा संघाच्या जिजाऊ क्रांती महिला संघाच्या अध्यक्षा शशिकला भोसेकर आहेत। त्याचप्रमाणे उत्तम कामठे संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष आहेत। त्याचप्रमाणे अनिल मारणे हे मराठा महासंघाचे प्रतिनिधी अध्यक्ष आहेत। मी राजेंद्र कुंजीर मराठा सेवा संघाचा या ठिकाणी प्रतिनिधी म्हणून आहे। महाराष्ट्र शासनाने नुकतंच मराठा समाजासाठी ईडब्ल्यूएसचा आरक्षण घ्यावं आणि ते लागू केलेलं आहे, हे आपल्या सर्वांना परिचित आहे। या ठिकाणी मराठा समाजाची कोणतीही मागणी नसताना आणि मराठा समाजाला जो मागासवर्गीय आयोगाने सामाजिक शैक्षणिक आर्थिक मागासवर्ग म्हणून जो दर्जा दिलेला आहे, तो दर्जा विधिमंडळाने संमत करून कायदा केला, त्याला हायकोर्टात मान्यता मिळालेली आहे। फक्त ते सुप्रीम कोर्टाच्या त्या ठिकाणी स्थगित झालेला आहे आणि त्याची सुनावणी होणार आहे। तर याविषयी आजची ही पत्रकार परिषद आहे की मराठा समाजाला जर एक दर्जा दिलेला असताना त्या वर्गामध्ये आरक्षण देणं सरकारने क्रमप्राप्त आहे आणि हा जो दर्जा दिलेला आहे हा राज्य मागासवर्गीय आयोगाने दिलेला आहे। राज्याने जे SC ST सोडून ओबीसीचा जो दर्जा ज्या घटकांना दिलाय, ज्या प्रवर्गामध्ये जे घटक मोडतात त्याच घटकामध्ये मराठा समाजाचा सुद्धा समावेश व्हावा अशीच स्थिती आहे। तरी सुद्धा या सरकारने SC-BC नावाचा वेगळा प्रवर्ग करून मराठा समाजाला आरक्षण दिलेलं आहे आणि ते असताना ईडब्ल्यूएसचा घाट घालून सरकार समाजामध्ये फूट पाडत आहे असं आमचं या ठिकाणी म्हणणं आहे। या ठिकाणी माननीय श्रीमंतजी कोकाटे आहेत, सर या ठिकाणी आपलं मत व्यक्त करतील। नमस्कार। महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी गेली 30 वर्षापासून लढा सुरू आहे आणि त्यासाठी 42 मराठा तरुणांनी आत्महत्या केलेल्या आहेत। 58 मोर्चे महाराष्ट्रामध्ये निघालेले आहेत आणि मराठा समाजाची अशी कधी सार्वत्रिक मागणी नव्हती की त्यांना ईडब्ल्यूएसचं आरक्षण द्या। अपवाद वगळता बहुतांश मराठा समाज म्हणजे 99% मराठा समाज SC-BCचं आरक्षण मागतोय, जे सर्वोच्च न्यायालयामध्ये स्थगित आहे। त्यावरची स्थगिती उठवणं हे महाराष्ट्र सरकारचं आद्य कर्तव्य आहे आणि येत्या 25 जानेवारीला त्याबद्दलची सुनावणी आहे। 25 जानेवारीच्या सुनावणीसाठी प्रयत्न करणं, ज्या जस्टिस गायकवाड आयोगानं व्यापक प्रमाणामध्ये मराठा आरक्षणाचं काम केलेलं आहे, मराठा समाज सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास आहे हे सिद्ध करणं गरजेचं होतं। जे राणे आयोगामध्ये त्रुटी राहिल्या होत्या त्या फडणवीस सरकारच्या काळामध्ये जस्टिस गायकवाड आयोग नेमून त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये व्यापकमध्ये आणि दर्जात्मक काम केलेलं आहे, गुणात्मक काम केलेलं आहे की जे उच्च न्यायालयाने वैध ठरवलेलं आहे। उच्च न्यायालयाने वैध ठरवलेलं जस्टिस गायकवाड आयोगाचा या महाराष्ट्र सरकारच्या महाविकास आघाडी सरकारने खून केलेला आहे। अधिकृत वैधिक अशा आरक्षणाचा खून करण्याचं काम या महाविकास आघाडी सरकारने केलेलं आहे। या जे वैध आरक्षण SC-BCतून मिळालेलं, जे संविधानातील कलम 340 सामाजिक शैक्षणिकदृष्ट्या मागास आहेत त्यांना SC-BCचा दर्जा द्यावा असं संविधान म्हणतं आणि यासाठी संसदीय कवच मिळवण्यासाठी या सरकारने केंद्रात प्रयत्न करणं गरजेचं आहे। सर्वोच्च न्यायालयामध्ये ही केस पेंडिंग आहे। सर्वोच्च न्यायालयातल्या घटनापीठाकडे याबद्दलची सुनावणी होणार आहे। स्थगिती उठवण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी जे सार्वजनिक मराठा समाजाची कधी मागणी नव्हती ईडब्ल्यूएसचं आरक्षण द्या, ही ईडब्ल्यूएसचं आरक्षण देऊन जे महत्त्वपूर्ण आरक्षण आहे
त्याचा खून करण्याचं काम या महाविकास आघाडी सरकारने केलेलं आहे. हे मराठ्यांची खूप मोठी फसवणूक या महाविकास आघाडी सरकारने केलेला आहे. आणि विशेषतः 42 तरुणांनी जे आत्महत्या केलेल्या आहेत यांचा अपमान या महाविकास आघाडी सरकारने केलेला आहे. गायकवाड आयोगाचा अपमान यांनी केलेला आहे. हे सांगतात ना, उच्च न्यायालयाच्या अधीन राहून आम्ही जर काही ईडब्ल्यूएस आरक्षण दिलं असेल तर उच्च न्यायालयाने जस्टिस गायकवाड आयोगाने दिलेलं आरक्षण वैध ठरवलेलं आहे ना. मग येत्या 25 जानेवारीला जर का याबद्दलची स्थगिती उठवण्याची सुनावणी जवळ आलेली आहे, त्यासाठी प्रयत्न करण्याच्या ऐवजी हे मधीच ईडब्ल्यूचं आरक्षण देऊन जे व्यापक स्वरूपामध्ये आणि अधिकृत महत्त्वाचं आरक्षण मिळणार आहे त्याचा अवसान घात करण्याचं काम या महाविकास आघाडी सरकारने केलेलं आहे. मराठ्यांच्या पाठीत या महाविकास आघाडी सरकारने खंजीर खुपसलेला आहे आणि खूप मोठी फसवणूक यांनी केलेली आहे. आता 25 तारीख जवळ आलेली आहे जानेवारी, एवढी काय घाई होती? म्हणजे याचा अर्थ या महाविकास आघाडी सरकारला टिकणारं मराठ्यांचं व्यापक आरक्षण द्यायचं नाही. SC-BCतून मिळणारं आरक्षण नोकरीमध्ये 13% आहे, शिक्षणामध्ये 12% आहे. 12 आणि 13% हे वैध आरक्षण मिळण्याच्या ऐवजी 10% ईडब्ल्यूचं आरक्षण देण्याचा प्रयत्न का? आणि ईडब्ल्यूएस मध्ये फक्त मराठा येत नाही हे आपण समजून घेतलं पाहिजे. अनेक लोकांना माहिती नाही. हे महाराष्ट्रातल्या सामान्य भोळ्या भाबड्या गरीब शेतकरी मराठ्यांची कशी फसवणूक आहे पहा. 10% ईडब्ल्यूएसचं आरक्षण, 10% मध्ये फक्त मराठा समाज आहे का? जे SC ST OBC मध्ये येत नाहीत, जे 2019 जानेवारीला ईडब्ल्यूचं आरक्षण केंद्र सरकारने दिलेलं आहे ते पण सर्वोच्च न्यायालयामध्ये स्थगित आहे. त्याच्यावर स्थगिती नाही पण ते आव्हानित आहे. मग या 10% आरक्षणामध्ये ईडब्ल्यूच्या आरक्षणामध्ये फक्त मराठा समाज येत नाही, SC ST OBC वगळून जो समुदाय राहतो त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने ब्राह्मण समाज आहे, मारवाडी आहेत, राजपूत आहेत, जैन आहेत. म्हणजे जे SC ST OBC मध्ये येत नाहीत, मुस्लिम आहेत, शीख आहेत, माहेश्वरी आहेत, असा मोठा समुदाय या 10% मध्ये येतो. यामध्ये मराठा समाजाचा वाटा किती? 1 किंवा 2% जास्तीत जास्त मराठा समाजाला वाटा मिळेल. आणि त्या ईडब्ल्यूचे निकष जर का आपण वाचले तर त्या निकषामध्ये या महाराष्ट्रातला बहुतांश मराठा समाज येत नाही. याचं विश्लेषण पुढे येणं गरजेचं आहे. म्हणजे मराठा समाजाची फसवणूक केलेली आहे. व्यापक वैध मिळणाऱ्या आरक्षणाचं खून या महाविकास आघाडी सरकारने केलेला आहे. या फसवणुकीच्या विरुद्ध आम्ही आवाज उठवणार आहोत. खरंच या सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर त्यांनी याला संसदीय कवच मिळावं, यासाठी संसदेत आवाज उठवला पाहिजे. या महाविकास आघाडीचे एकूण मिळून किती खासदार आहेत? या खासदारातले किती लोक छत्रपती संभाजी महाराजांसारखे काही अपवाद वगळले, काही अपवाद खासदार वगळले तर यांनी संसदेमध्ये यामध्ये 50%च्या पुढची मर्यादा ओलांडण्यासाठी आवाज उठवला पाहिजे. आणि सर्वोच्च न्यायालयातल्या आरक्षणावरची जी स्थगिती आहे ती उठवण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडे काय प्लॅन? तो प्लॅन करायचा सोडून त्या आरक्षणाचा खून करण्यासाठी आणि ईडब्ल्यूचं आरक्षण देऊन मराठा समाज दिशाभूल केलेला आहे, फसवणूक केलेली आहे. म्हणजे विजय वडेट्टीवार जे मंत्री आहेत महाराष्ट्र सरकारचे मंत्री, मुख्यमंत्री हे सगळ्या समाजाचे असतात, ते कुठल्या जातीचे समूहाचे नसतात. पण जे विजय वडेट्टीवार सातत्यानं बोलतात मराठा समाजाला OBC समाविष्ट करू देणार नाही. विजय वडेट्टीवार काय न्यायाधीश आहेत का? ते काय न्यायाधीश आहेत का? त्यांना कुणी अधिकार दिला? हा महाराष्ट्र सरकारने जाहीर करावं. 3 पक्षाचं सरकार आहे, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना. या तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी, वरिष्ठ नेत्यांनी जाहीर करावं विजय वडेट्टीवारची भूमिका ती राज्य सरकारची भूमिका आहे. मुख्यमंत्री आणि त्यांचे उपमुख्यमंत्री यांनी जाहीर करावं विजय वडेट्टीवारची भूमिका म्हणजे आमची भूमिका आहे का सरकारची, का ती वैयक्तिक त्यांची आहे. विजय वडेट्टीवार महाराष्ट्रामध्ये मराठा विरुद्ध OBC असा संघर्ष निर्माण करत आहेत आणि जाणीवपूर्वक केलं जात आहे. मराठा समाज हा बहुजन समाजाचा भाऊ आहे. आम्ही काही SC ST OBC आरक्षणाच्या विरोधात नाही, ते आमची भावंड आहे ती, आम्ही काय त्यांचा वाटा मागत नाही. पण जो जस्टिस गायकवाड आयोगाने अधिकृत आहे ना, हे काय अनधिकृत काय व्यापक स्वरूपामध्ये खत्री आयोग, सराफ आयोग, बापट आयोगाला, राणे आयोगाला, कोणताही आयोग मराठा समाजात सोशली एज्युकेशनली बॅकवर्ड सिद्ध करू शकला नाही. ते काम गायकवाड आयोगाने केलेलं आहे, जे उच्च न्यायालयामध्ये वैध ठरलेलं आहे. तरी सुद्धा विजय वडेट्टीवार जाणीवपूर्वक मराठा समाजाला उचकवण्याचं काम करत आहेत.
मराठा समाजाला प्रवृत्त करत आहेत संघर्ष करण्यासाठी. म्हणजे जाणीवपूर्वक महाविकास आघाडी सरकार हे मराठा आरक्षणाच्या जखमेवरती, मराठा समाजाच्या जखमेवरती मीठ चोळण्याचं काम करत आहेत. म्हणून शासनाने SC-BC आरक्षण टिकवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रयत्न केला पाहिजे, त्याची स्थगिती उठवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे आणि SC-BCचं आरक्षण मिळू नये, सर्वोच्च न्यायालयातील केस ही वीक व्हावी यासाठी EWचं आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केलेली आहे. म्हणून आम्ही महाविकास आघाडी सरकारचा निषेध करतो आणि यांनी मराठा समाजाची फसवणूक केलेली आहे. याबद्दल मराठा समाज त्यांना माफ करणार नाही. यानंतर आमचे सहकारी राहुल पोकळे, विकास पासलकर आणि सगळे मान्यवर मंडळी भूमिका मांडतील. EWFची मागणी कुणाचीही नसताना सरकारने जे आमच्यावरती लादू पाहिले ते सर म्हणले तसे हा मराठा खून आहे. EWF सगळ्यांना वाटतं की ते मराठ्यांकरता आहे, पण ते मराठ्यांकरता नाही. त्याच्यामध्ये विविध जाती आहेत, ज्या जाती SC OBC मध्ये येत नाहीत त्या जाती त्यामध्ये असणार आहेत. ओबीसींचा प्रचंड दबाव सरकारवरती आहे. त्या दबावाला बळी पडून या सरकारने ओबीसींना गोंजारण्यासाठी त्या ठिकाणी सरकारने हा निर्णय घेतलेला आहे. परंतु हा निर्णय पूर्णपणे मराठा समाजाच्या विरोधामधला कसा आहे, काही 100-200 लोकांच्या हितासाठी आपण 30 वर्षाचा लढा वाया जाऊ देणार का? 30 वर्षामध्ये अनेक लढाया झाल्या, अनेक आंदोलन झाली, 42 मुलांनी जवळजवळ आत्मबलिदान केलं. हा लढा अनेक वर्ष चाललाय. मग तो लढा अशा संसद मार्गाने येत असताना आपण काही दिवसांवरती निकाल येऊन ठेपलेला असताना हा सरकारने केलेला घातच आहे. म्हणून या सरकारचा आम्ही 100% निषेध करतो. त्या ठिकाणी ओबीसी नेते जे भूमिका घेतात त्यांच्या त्या भूमिका आम्हाला अजिबात मान्य नाहीत. सरकारने त्यांच्या अधिकृत भूमिका घोषित कराव्यात. EWFच्या आरक्षणाला विरोध काय आहे, कारण त्या निकषामध्ये मराठे बसणार नाहीत. निकष काय आहेत की 5 एकरच्या पुढे माणसं असणाऱ्या माणसाला ते EWF आरक्षण घेता येणार नाही. आता गावागावामध्ये असे बरेचसे शेतकरी आहेत, त्यांचं 5 एकरपर्यंत क्षेत्र भरते, परंतु त्यांचे पिकत नाही. काही मोठा वाडा गावामध्ये 1000 स्क्वेअर फूटच्या पुढचं, पण त्या वाड्यामध्ये राहायला सुद्धा जागा नाही राहील. कोपऱ्यात कोणते संसार मांडलेला आहे. आमच्या गावातील लोकांचे उकरडे जवळजवळ 5 गुंठ्याचे, मग तुम्ही कसा निकष लावणार आहे? शहरामध्ये 1000 स्क्वेअर फूटचं घर असेल तर तुम्हाला निकष लावता येणार नाहीत. मग हे निकषामध्ये मराठे बसत नाही कोणासाठी? गरीब मराठ्यांना शिक्षण नाही आणि त्यांचे शिक्षण त्यांना निकष बसत नाहीत. मग हे आरक्षण फसवं आहे EWFचं, ते आम्हाला नको आहे. जे संसदीय मार्गाने आहे आमचा लढा जो आहे ओबीसी करण्याचा, हे समजून घ्या. हे ओबीसी करण्यामध्ये भूमिका आमची फक्त आरक्षण मिळून आम्हाला काहीतरी नोकऱ्या मिळवायची हा भूमिका नाहीये. त्या सामाजिक समरसतेमध्ये समाज हा खाली येऊ पाहतोय ओबीसी मध्ये, हे पहिले स्वागत केलं पाहिजे सर्वांनी. ओबीसीकरण करण्यामुळे आमचे बरेचसे प्रश्न मिटणार आहेत. जी जातीय ते निर्माण व्हायची कायम जातीय अंधपणामधनं ती कमी होईल. ओबीसी करून घ्या, अन्यथा मराठा समाज वेगळ्या वर्गाच्या हाताला लागेल. तो विनाकारण जातीवादीमध्ये जाऊ शकतो, पण ओबीसीकरण करणे हा त्याच्यामध्ये आमचा पहिला हेतू हा आहे की जातीयता कमी करायला खूप सारा मदत त्यामध्ये होणार आहे. ओबीसीकरण करण्यामुळे आरक्षण टिकू शकतं, कारण आरक्षण वर्गाला असतं, जातीला नसतं. म्हणून आमचा पहिला ही स्टँड आहे की आम्हाला वर्गाला आरक्षण द्या, जातीला आरक्षण नको. आहे EWF फसवा आहे. भारतामध्ये जे वादळ सगळं उठलं वेगळ्या धर्माच्या जातीच्या लोकांचं, त्यांना शांत करण्यासाठी एक काढली क्लृप्ती आहे आणि केंद्र सरकारने दिलेलं आहे. ते यांनी काही नवीन केलेलं नाहीये, ते कुणालाही घेता येऊ शकतं. यांनी काहीतरी नवीन काहीतरी केलं मराठा समाजासाठी हे दाखवायचं आव्हान आणतायत, तर चुकीचा आणि खोटा आहे. त्याला कोणी फसू नये. ज्या प्रकारे शासनाने मराठा समाजाची फसवणूक केलेली आहे ते पाहता त्यांच्याकडनं त्यांना आम्ही निषेध व्यक्त करतो. आणि या ठिकाणी पुढच्या काळामध्ये मराठा क्रांती मोर्चा तर सर्व मराठी संघटना एकत्र येऊन पुढचा लढा आता निर्धारित करतील. मला या आरक्षणाच्या संदर्भामध्ये जे सुप्रीम कोर्टामध्ये आता अंतरिम स्थगिती मिळालेली आणि या अंतरिम स्थगितीच्या अगोदर EWFचं आरक्षण केंद्र सरकारने डिक्लेअर केल्यानंतर महाराष्ट्र राज्यामध्ये EWFचं आरक्षण लागू केलं गेलं. पण त्यामध्ये SC-BC मध्ये मराठा समाज ऑलरेडी आरक्षणाची मागणी केली असल्यामुळे हा मराठा समाज ह्या EWFच्या आरक्षणामधून राज्य सरकारने वगळलेला होता. हा राज्यापुरता विषय मर्यादित होता, राज्यांनी तो वगळलेला होता. केंद्रामध्ये सर्वांना EWF लागू आहे. राज्यांनी वगळल्यानंतर SC-BC आरक्षणाला स्थगिती आली. स्थगितीवरती सुप्रीम कोर्टमध्ये सुनावण्या सुरू झाल्या. त्याच वेळेस छत्रपती संभाजीराजे व मराठा संघटनांचे सर्व प्रतिनिधी मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे आणि त्यांच्या सर्व सहकारी यांना भेटले. त्यांना हे समजून सांगितलं की SC-BC मध्ये जे उमेदवार ज्यांच्या नोकऱ्या आणि प्रवेश प्रक्रियेचा प्रश्न जेव्हा राज्यामध्ये निर्माण झाला त्यावेळेस या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी आपण सुपरन्युमररीच्या पद्धतीचा अवलंब करा. सुपरन्युमररी म्हणजे अधिसंख्या पद निर्माण करा. अधिसंख्या पद निर्माण केल्यानंतर जी मुलं याची जी संधी जाणार आहे ती संधी त्यांना मिळेल, प्रवेश प्रक्रियेमध्ये मिळेल.
शासकीय नोकरीमध्ये ती संधी मिळेल. आणि अशा पद्धतीने तत्वतः राज्य सरकारने त्या मीटिंगमध्ये मान्य केलं. व्हीसी वरती ज्यावेळेस राज्य सरकारच्या माध्यमातून सुप्रीम कोर्टामध्ये मुकुल रोहतगी, पटवालिया हे वकील त्या ठिकाणी काम करतायत आणि कपिल सिब्बल आणि अभिषेक मनु संघवी हे सुप्रीम कोर्टामध्ये खाजगी संस्थांच्या, मराठा समाजाच्या ज्या संस्था आहेत, संघटना आहेत, त्या संस्थांचं प्रतिनिधित्व करतात. सुप्रीम कोर्टामध्ये मागच्या तारखेला अंतरिम स्थगिती उठवण्यासाठी राज्य सरकारकडनं मुकुल रोहतगी यांनी 17 मिनिटाचा युक्तिवाद केला. 17 मिनिटाच्या युक्तिवादामध्ये त्यांनी अंतरिम स्थगिती उठवावी का, तर राज्यामध्ये अशा पद्धतीची एक अपवादात्मक परिस्थिती निर्माण झालेली आहे, ज्या परिस्थितीमधून या राज्यातील मराठा समाजाचे एससीबीसी मधून जे मुलं ज्यांनी ऍप्लिकेशन केलेले आहे त्याच्या प्रवेश प्रक्रिया लांबलेल्या आहेत, त्या मुलांच्या नोकरीचे प्रश्न निर्माण झालेले आहेत. त्यावेळेस त्यांनी सुपरन्युमररी मध्ये या सगळ्यांना संधी मिळावी. त्यावेळेस सुप्रीम कोर्टाने असे निर्देश त्या ठिकाणी सूचना मांडली की हा अननेसेसरी बर्डन होईल राज्य सरकारवरती. या बर्डनला सुद्धा राज्य सरकारच्या काही मंत्री महोदयांनी की बाबा तयारी आहे, म्हणजे हे सुपरन्युमररी मध्ये सुद्धा या पद्धतीने सर्वांना समावेश करून सर्वांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण होईल, सर्वांनी या ठिकाणी सर्वांना संधी मिळेल. गेल्या 1.5 महिन्याच्या कालावधीमध्ये राज्य सरकारने ईडब्ल्यूएस बद्दल कुठलीही भूमिका घेतली नाही. आणि ज्यावेळेस वैद्यकीय प्रवेश आणि त्या संदर्भामधल्या डेट संपून गेल्या, अचानक राज्य सरकारने अशा पद्धतीची भूमिका घेतली. ही अत्यंत संभ्रम निर्माण करणारी भूमिका आहे. एकीकडे एक वर्ग एकाच वेळेस ईडब्ल्यूएस मधनं आरक्षण दिलं आणि एससीबीसी मधनं आरक्षण, ज्याला राज्य सरकारने विधानसभेमध्ये कायदा पारित केला. विधिमंडळाने कायदा पारित केल्यानंतर उच्च न्यायालयाने तो कायद्यामध्ये एससीबीसी आरक्षण हे न्यायमूर्ती गायकवाड आयोगाने जे आरक्षण दिलं ते आरक्षण वैध ठरवलं आणि सुप्रीम कोर्टामध्ये त्याला अंतरिम स्थगिती आली. ती स्थगिती वर्षभरासाठीची ती स्थगितीची मर्यादा होती. त्यामध्ये काही युक्तिवाद होईल, चर्चा होईल आणि तो प्रश्न सुटेल. आता सुप्रीम कोर्टाने अंतरिम स्थगिती उठवण्याच्या ऐवजी अंतिम निर्णय देण्याची तयारी दाखवली आणि अंतिम निर्णयासाठी राज्य सरकारला हे सांगितलं की तुम्ही सगळं कंपाईल करा, तुमचं जे काय म्हणणं असेल ते, मग तुमच्या नोकरीच्या संदर्भातलं असेल, तुमच्या प्रवेश प्रक्रियेच्या संदर्भातलं असेल, समाजाला आरक्षण देण्याच्या संदर्भातलं असेल, अशा पद्धतीची सुप्रीम कोर्टाने त्या ठिकाणी त्यांनी राज्य सरकारला सांगितलं की अशा पद्धतीने तुम्ही 25 जानेवारीला संपूर्ण तुमचं जे काय म्हणणं असेल ते सुप्रीम कोर्टामध्ये दाखल करा. त्यावेळेस आम्ही या सर्व बेंचच्या समोर तो संपूर्ण निर्णय घेऊ आणि हा तो अंतिम निर्णय असेल. अंतिम निर्णय ज्यावेळेस सुप्रीम कोर्ट सांगते, पटवालिया सांगतात की ईडब्ल्यूएस आरक्षण हे ऐच्छिक आहे, हे ऐच्छिक आरक्षण ज्याला वाटतं त्यांनी जाऊन न्यायालयामध्ये जाऊन ते आरक्षण मिळवावं, परंतु राज्य सरकारने अशा पद्धतीची भूमिका घेऊ नये, राज्य सरकारने GR काढू नये. हे तत्वतः सुरुवातीला उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण, त्यानंतर मुख्यमंत्री यांनी संभाजीराजे आणि सगळ्या शिष्टमंडळाला हे सांगितलं आणि अचानक आज हा निर्णय घेतला. या निर्णयामुळे आम्हाला संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाला ही भीती निर्माण झालेली आहे की सुप्रीम कोर्टामध्ये जी आज आमची केस आहे, जी एससीबीसी आरक्षण ज्याच्यामध्ये आम्ही ओबीसी वर्गामध्ये समाविष्ट होतोय, आमचं सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपण हे न्यायमूर्ती गायकवाड आयोगाने सिद्ध केलेलं आहे. मग ईडब्ल्यूएसचं आरक्षण देण्यापाठीमागं राज्य सरकारचा कुठल्या प्रकारचा हेतू आहे? विशिष्ट वर्गाला, त्या वर्गाचा दबाव निर्माण झाल्यामुळं राज्य सरकारने अशा प्रकारचा निर्णय घेतलाय का? मग आमच्या 30 वर्षाचा संघर्ष, आम्ही करोडोचे काढलेले मोर्चे, आमच्या 48 बांधवांनी केलेल्या आत्मबलिदान, या सगळ्याचा विचार करता राज्य सरकार मराठा समाजाच्या आरक्षणाचा गळा घोटतंय का? हा खऱ्या अर्थाने प्रश्न निर्माण होतो. आणि त्यामुळं राज्य सरकारने ऐच्छिक आरक्षण ईडब्ल्यूएसचं ज्याला घ्यायचं होतं त्याने घेतला पाहिजे. राज्यामध्ये आता राज्य सरकारने असं आहे का की ती सुप्रीम कोर्टातली 25 तारखेची 25 जानेवारीची लढाई ही सपशेल अपयश, हारणार आहोत अशा पद्धतीची भूमिका घेऊन हे केलं का? राज्यातील काही प्रमुख मंत्री या संदर्भामध्ये सुपरन्युमररीच्या येणाऱ्या आर्थिक भार उचलायला तयार असताना अशा पद्धतीची ही राज्य सरकारने घेतलेली भूमिका ही अत्यंत संशयास्पद आहे. आणि त्यामुळं संपूर्ण मराठा समाज हा राज्यामधील अस्वस्थ झालेला आहे.
या समाजाने एवढ्या वर्ष संघर्ष केला, आम्हाला सामाजिक न्यायाची अपेक्षा आहे. त्याचबरोबर राज्य सरकारमधील एक मंत्री विजय वडेट्टीवार हे एका बाजूला मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समावेश होणारच नाही, समावेश होऊन देणारच नाही, मंत्रिपदाचा राजीनामा देऊन रणांगणामध्ये उतरा ना, समाजाची भूमिका घ्या, आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी तुम्ही अशा पद्धतीची भूमिका घेतली तर त्याचं जरूर स्वागत करू, कारण तो समाजाची व्यक्ती म्हणून त्या ठिकाणी आम्ही तुमचं स्वागत करू. परंतु तुम्ही अशा पद्धतीने राज्याच्या मंत्रिपदावरती राहत असताना राज्याच्या मंत्रिपदाचा दुरुपयोग करताय. तुम्ही एका समाजाची एका घटकाची बाजू घेऊन तुम्ही अशा पद्धतीने इतर समाजाला दुय्यम पद्धतीचं स्थान देऊन मराठ्यांना आम्ही याच्यामध्ये समावेशच करणार नाही. आम्ही कायदा जाणतो, आम्ही घटनेला मानतो. याचा अर्थ तुम्ही घटनेची शपथ घेता मंत्री होताना की आम्ही या ठिकाणी सार्वभौमत्व जपू, सर्व जाती धर्माचा आदर करू, आणि एका जातीला द्वेषाच्या भूमिकेतून तुम्ही त्या ठिकाणी मराठा समाजाला ओबीसी मध्ये समावेशच करू देणार नाही अशा पद्धतीची भूमिका घेता. हा संपूर्ण या विजय वडेट्टीवार यांचा सर्वप्रथम आम्ही या ठिकाणी निषेध करतो की ते अशा पद्धतीने मंत्रिपदाचा दुरुपयोग करतायत. या आघाडी सरकारमधील सर्वांनी या ठिकाणी भूमिका ही आत्ताही माझ्या अगोदरचे माझे सहकारी श्रीमंतजी कोकाटे, राहुलजी पोकळे यांनी हे सांगितलं की ही विजय वडेट्टीवारांची भूमिका ही महाआघाडी सरकारची भूमिका आहे का? मग तसं असेल तर तसं ते सरकारने पुढे येऊन सांगितलं पाहिजे. सरकारने ज्या वेळेस न्यायालयामध्ये आपली बाजू मांडली, अत्यंत चांगला युक्तिवाद केला, त्यावेळेस आम्ही सरकारच्या बाजूने राहिलो ना, की सरकार जर चांगला युक्तिवाद करत असेल आणि या समाजातील मुलांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करत असेल तर आम्ही सरकारच्या बाजूने 100% आहोत. परंतु सरकार जर आमच्या मुलांच्या भवितव्याचा केवळ काही लोकांच्या समाधानाकरता किंवा काही आमच्यातलेच काही घटक अशा पद्धतीने ईडब्ल्यूएचं समर्थन करत असतील आणि त्यांच्या समाधानाकरता किंवा एकूण ते सरकारच्या बचावात्मक जर भूमिका घेत असतील तर या भूमिकेचा आम्ही निषेध करतो. संपूर्ण समाज घटक हे एका बाजूला आहे, समाजाची मागणी मग ईडब्ल्यूएसच आम्हाला स्वीकारायचं होतं तर आम्ही सुरुवातीलाच आमची कुठली मागणी नाहीये, आम्ही कुठेही लेखी दिलेलं नाहीये, आणि आम्ही या राज्यामध्ये आजपर्यंतचा जो संघर्ष केला की हे सामाजिक ऐक्याची भूमिका आहे. आम्ही एससीबीसी सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या आम्ही मागासलेले आहोत, आम्ही ओबीसी वर्गामधले घटक आहोत, आम्हाला ओबीसीचं स्टेटस द्या, आम्हाला ओबीसी मध्ये आमचा समावेश होऊ द्या, आणि इतर समाजाच्या आमच्या कुठल्याही आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाच्या मुलांच्या शिक्षण आणि नोकरीमध्ये आरक्षण मिळावं. कारण राजकीय आरक्षणामध्ये ग्रामपंचायत ते संसद पर्यंत आम्हीच आहोत, आणि आम्हाला या राजकीय आरक्षणापेक्षा आमच्या समाजातील मुलांच्या शिक्षण आणि नोकरीतील प्रश्न अतिशय गंभीर बनलेला आहे. कारण आज मंत्रालयाच्या माध्यमातून शासकीय सेवेमध्ये आमचं टक्केवारी कमी झालेली आहे, शिक्षणामध्ये आमची टक्केवारी कमी आहे, आणि त्यामुळं या काळामध्ये आम्हाला शिक्षण आणि नोकरी यामध्ये आरक्षणाची गरज आहे. त्यामुळे आम्हाला ओबीसी वर्गामध्ये ओबीसी स्टेटस मध्ये न्यायमूर्ती गायकवाड आयोगाने जे सर्वेक्षण करून मराठा समाज हा सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेला आहे, हे जे आरक्षणाचा एससीबीसीचा जो निर्णय आहे, अंतिम निर्णय हा 25 तारखेला लागणार आहे, त्या निर्णयाला ईडब्ल्यूएच्या राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे धोका पोहोचू शकतो, आणि हा धोका आम्हाला अत्यंत चुकीच्या पद्धतीने राज्य सरकारने उचललेलं पाहू नये. याचा जो काही परिणाम होईल हा राज्य सरकारला या परिणामाला सामोरं जावं लागेल. आम्ही कुठलेही मराठा समाज 90% पुढे या महाराष्ट्रातील मराठा संघटना मराठा समाज हा या ईडब्ल्यूएच्या आरक्षणाला कुठेही आमचं समर्थन नाहीये. आमचं जे समर्थन आहे, आमची जी मागणी आहे, आम्ही जे सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासले एससीबीसीच्या वर्गामधून आहे त्याच्यासाठी आम्ही संघर्ष करू. न्यायालयामध्ये जो काही निर्णय येईल ते सुद्धा आम्ही निधड्या छातीने त्याला समोर जाऊ, आणि पुन्हा आम्ही कुठल्याही संघर्षाला तयार राहू. पण ईडब्ल्यूएस हा आमचा पर्याय नाही, कारण ईडब्ल्यूएस या देशातील 50%च्या तोही वेगळा विषय आहे, 50%च्या आरक्षणाची मर्यादा ऑलरेडी ओलांडलेली आहे. ही मर्यादा अनेक राज्यांमध्ये ओलांडलेली आहे, तामिळनाडू आहे, आंध्र आहे, देशातील 20 ते 22 राज्यांमध्ये 10% आरक्षण केंद्र सरकारने दिलं, त्यामुळे ती ओलांडलेली आहे. आणि त्यामुळे आमचं एससीबीसीचं आरक्षण हे न्यायालयामध्ये टिकेल हा आम्हाला आत्मविश्वास आहे. हे टिकण्यासाठी सरकारने ही जी खेळी केलेली आहे, या खेळीमुळं आमच्या त्या आरक्षण टिकण्यामध्ये कुठेतरी बाधा निर्माण झालेली आहे, आणि त्यामुळं आमच्या संपूर्ण महाराष्ट्रातील संपूर्ण मराठा संघटना या एससीबीसी आरक्षणासाठी कटिबद्ध आहोत. आम्ही हा ईडब्ल्यूएसचा स्वीकार करण्यासाठी आम्ही कुठेही आमची मानसिक तयारी नाहीये. काही शेदवंश विद्यार्थी किंवा काही घटक
यामध्ये थोडेसे ते जातील, त्यांच्या व्यक्तिगत लेवलवरती जातील, न्यायालयातनं ते त्या ठिकाणी ते मिळवण्याचा प्रयत्न करतील. परंतु सरकारने ही जी भूमिका घेतली ती अत्यंत चुकीची घेतलेली आहे. या भूमिकेचा आम्ही निषेध करतो आणि एससीबीसीच्या आरक्षणासाठी, ओबीसीच्या स्टेटससाठी आमचा संघर्ष हा राहील. आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा आमची बाजू कणखरपणे मांडू आणि त्या ठिकाणी या समाजाला न्याय मिळण्यासाठी, या समाजातील मुलांच्या शिक्षण आणि नोकरीसाठी आम्ही मराठा क्रांती मोर्चा व मराठा संघटना या कटिबद्ध आहोत. काय विचारायचं असेल तर विचारा. 25 जानेवारी जो निकाल लागणार आहे त्याच्यावरती हा ईडब्ल्यूचा निकाल परिणाम करेल असं सगळ्याच तज्ञांचं म्हणणं आहे, वकिलांचं. म्हणून आमचा विरोध आहे. हे नीट लक्षात घेतलं पाहिजे की आम्ही विरोध का करतो. ईडब्ल्यूला विरोध याच्यासाठी आहे की तो निकालावर परिणाम करणार 100%. ही भूमिका काय आहे? संभाजी महाराजांनी पण मांडली, आता तुम्ही पण मांडत आहात. राज्य सरकारमध्ये मराठा आमदार एवढ्या मोठ्या प्रमाणात आहेत, मुख्यमंत्री पण मराठा आहेत, परत पवार साहेबांचं पण वजन आहे. ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करता ईडब्ल्यू आरक्षणाचा विचार पुढे आला कस काय? मग तुमचा लोक कोणाकडे? तर ह्या सरकारमध्ये महत्वाची लोक बसलेले आहेत आणि राष्ट्रीय फसवणूक होत असेल मग हे केलं कोणी? आता हे तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं? सगळ्या पक्षामध्ये मराठा समाजाचे लोक आहेत म्हणून त्या आमचे नेते आहेत ते आमच्या कल्याण करतील हा चुकीचा समज आहे. ते पक्षाचं नेतृत्व करतात, कधीच त्यांनी मराठा समाजाचे नेतृत्व केले नाहीये. सगळ्यात जास्त धोका कोणाचा जास्त मिळाला असेल आजपर्यंत तर शरद पवार साहेबांकडून आम्हाला अपेक्षेप्रमाणे काहीच आजपर्यंत मिळालेलं नाही. त्यांना आम्ही मराठा म्हणून समजतो. त्यांना नेहमीच ओबीसीचं राजकारण करावं असं वाटलं त्यांच्या हितासाठी, पण त्यांनी कधीही 32% असणाऱ्या समाजाचा कधीही विचार आजपर्यंत केलेला नाही. हे वास्तव समजलं पाहिजे. म्हणून सरंजामदार मराठ्यांच्या पेक्षा आम्हाला गरीब मराठ्यांचा आम्हाला या ठिकाणी विचार करायचा. आणि सत्तेतल्या मराठ्यांमध्ये एक न्यूनगंड आहे की आपण मराठ्यांचं कल्याण केलं तर आपल्याला लोक नावं ठेवतील. हे सत्तेतल्या मराठ्यांना न्यूनगंडानं प्रचंड पछाडलेलं आहे. ते प्रचंड घाबरतात मराठ्यांना आरक्षण द्यायचं म्हणून. आणि म्हणून एससीबीसीचं कदाचित सर्वोच्च न्यायालयातली स्थगिती उठू शकते आणि मराठ्यांना एससीबीसीचं आरक्षण मिळू शकतं. हे मिळू नये ते हाणून पाडण्यासाठी ईडब्ल्यूएसचं आरक्षण दिलेलं आहे आणि मराठा समाजात फूट पाडण्याचं अत्यंत घाणेरडं काम या महाविकास आघाडी सरकारने केलेलं आहे. मंत्र्यांची भूमिका अशी आहे किंवा तुमच्या लोकप्रतिनिधींची भूमिका अशी आहे, हेच आपले परत सर्वोच्च न्यायालयामध्ये हे सांगतील तशीच भूमिका तिथे परत कोर्टामध्ये मांडली जाणार. मग तुम्हाला न्याय मिळायची कशी अपेक्षा आहे याच्यामध्ये? साहजिकच तुमची भूमिका काय असेल पुढची? न्याय व्यवस्थेवर आमचा विश्वास आहे, कारण जस्टिस गायकवाड आयोगानं जी रचनात्मक आणि गुणात्मक काम केलंय भारतातल्या कुठल्याही जातीचा, म्हणजे मंडल कमिशननं म्हणजे बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानामध्ये 340, 41, 42 आर्टिकल SC ST OBCच्या आरक्षणाची तरतूद केलेली आहे. त्यातल्या 340व्या कलमानुसार मंडल आयोग BP मंडल आयोग जो होता त्याच्या अगोदर काका कालेलकर आयोग होता तो गुंडाळा आणि BP मंडल आयोगानं 3743 जाती ओबीसी समाविष्ट केल्या. त्याचं आम्ही स्वागत करतो. त्यांच्याबद्दल रोष नाही, द्वेष नाही, ते आपली भावंडच आहे. ती 3743 जातीचा कुठल्याही एका जातीचा सर्वे मराठा समाजाचा जर सर्वे झालाय का तसं दाखवून द्या. जस्टिस गायकवाड आयोगानं जो मराठा समाजाचं आर्थिक जीवन, त्यांचं शैक्षणिक जीवन, त्यांचं सामाजिक स्तर, त्यांची अँथ्रोपॉलॉजिकल ओळख, त्याची सोशल ओळख जे काम केलंय का जस्टिस गायकवाड आयोगानं, तसं 3743 जातीतल्या कुठल्याही एका जातीचा, माळे असतील, धनगर असतील, तेली असतील, कुंभार असतील, सुतारे आमचे भावंड आहेत, त्यांच्या आरक्षणाचं आम्ही समर्थन करतो, त्यांना मिळालंच पाहिजे. पण आम्ही पण भाऊ आहे ना, दुश्मन नाही त्यांचे. मग मराठा समाजाचा जसा सर्वे झाला तसा कुठल्या एका जातीचा सर्वे दाखवा भारतातल्या, यादवांचा दाखवा, कुर्मींचा दाखवा, जेवढे आरक्षणामध्ये येतात त्यांचा. मग इतका मराठा समाजाचा सर्वांगीण सर्वे होऊन जस्टिस गायकवाड आयोगाचा अहवाल राज्य सरकारने स्वीकारून तो हायकोर्टामध्ये मांडला. हायकोर्टाने मुंबई हायकोर्टाने मराठा समाजाचं आरक्षण वैध ठरवलं. 11% शिक्षणातलं 12% नोकरीतलं, 12% शिक्षणातलं 13% नोकरीतलं. मग उच्च न्यायालयामध्ये आरक्षण टिकलं, गुणात्मक आणि रचनात्मक कामावरच टिकलं ना हे. मग हे सर्वोच्च न्यायालयामध्ये त्याला स्थगिती आहे. ही स्थगिती उठू शकते ना, कारण कुठल्या जातीचा इथं गुणात्मक सर्वे नाही. मग इतका आपल्याकडे मेरिट असताना महाराष्ट्र सरकारने ईडब्ल्यूचं आरक्षण देऊन अवसानघात केलेला आहे, खून केलेला आहे खऱ्या आरक्षणाचा. आणि हे सर्वोच्च न्यायालयात टिकू नये असाच डाव आहे या राज्य सरकारचा, असं आमचं मत आहे. महाविकास सरकारचा डाव आहे सर्वोच्च न्यायालयात टिकू नये. 25चा निकाल जर चुकीचा काही लागला, सरकारने लक्ष दिले नाही तर येणाऱ्या पुढच्या काळामध्ये मराठा क्रांती मोर्चा आता शांततेमध्ये मोर्चे निघणार नाही, अजिबात निघणार नाही. सुप्रीम कोर्टामध्ये जी बाजू मांडणारे मराठा संघटनांचे जे वकील आहेत
त्यामध्ये कपिल सिब्बलांनी ही बाजू मांडली मागच्या वेळेस की एकूण देश पातळीवरती सुद्धा प्रत्येक राज्यामध्ये शेतीशी निगडीत असणारा जो समाज आहे, त्याची जी मुलं आहेत, त्यांची आता सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासले पण हे पूर्ण देश पातळीवरती 50% इंदिरा सहानीची कॅप उठवण्याकरता आता सुप्रीम कोर्टामध्ये ज्या पद्धतीने तयारी चालू आहे त्या पद्धतीने देशातल्या सगळ्या राज्यातल्या, मग आंध्र आहे, हरियाणा आहे, मध्य प्रदेश आहे, या सर्व राज्यांमधले सुद्धा शेतीशी निगडीत जो समाज आहे तिथले जे लोक आहेत ते सुद्धा या ठिकाणी 25 तारखेला तयारी चालू आहे. आणि माझे सहकारी ज्यांनी सांगितलं, श्रीमंतजी कोकाटे, की मेरिट वरती आम्हाला आत्मविश्वास आहे, परंतु राज्य सरकारने अशा पद्धतीची भूमिका घेतल्यामुळं हा आम्हाला संशय निर्माण झालेला आहे, आमच्यामध्ये ही अस्वस्थता पसरली आहे. आम्हाला आत्मविश्वास आहे की 25 तारखेला आम्ही सुप्रीम कोर्टासमोर आमची मराठा समाजाचे सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपण आणि सध्याच्या स्थितीमध्ये इतर जातींचा सुद्धा ज्या पद्धतीने उल्लेख केला ती आमची भावंड आहेत. परंतु मी तुम्हाला सांगतो की एक सिंगल कागदावरती सुद्धा कुठलाही सर्वे नसताना साध्या एका ऍप्लिकेशन वरती मंडल आयोगामध्ये शिफारशी झालेल्या समाज घटकाला इथं ओबीसी मध्ये स्थान दिलं गेलेलं आहे. आता धनगर समाजाचा विचार करता त्यांना ऑलरेडी ओबीसी मध्ये आरक्षण आहे आणि ते आता आदिवासींचं आरक्षण मागतायत. आणि त्यावेळेस आमचे शेंडगे या ठिकाणी सांगतात की सगळ्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि ओबीसींना आणि मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही पाहिजे, सगळ्यांना न्याय मिळाला पाहिजे. तुम्हाला ऑलरेडी न्याय मिळतोय, तुम्ही एक आरक्षण घेताय आणि तुम्ही आदिवासींचं आरक्षण मागताय का? तर आदिवासींमध्ये जास्त फॅसिलिटीज आहेत, जास्त संधी आहे आणि ते आरक्षण मागता. त्यावेळेस महाराष्ट्रातील मराठा समाजाने काय पाप केलेलं आहे, ज्याचे सामाजिक मागासले पण सिद्ध झालेले आहे. गायकवाड आयोगाने, राणे आयोगाने, बापट आयोगाने, खत्री आयोगाने सर्वांनी सर्वे केलेला आहे. या ठिकाणी माझे मित्र कोकाटे सरांनी हे सांगितलं की या आयोगामधले बरेचसे सदस्य हे मराठा समाजाला सामाजिक दृष्ट्या आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासले पण त्याचं सिद्ध झालेलं आहे. यांना सगळ्यांना या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण द्यावं ही आजपर्यंतच्या आलेल्या आयोगाने. परंतु आजपर्यंत जे राज्य सरकारमधील काही मंत्री असतील, काही घटक असतील, यांनी दबावाचं राजकारण केलं, मतांतर असतील, कधी अहवाल ओपन केला नाही, कधीच मराठा समाजाची ही सामाजिक जी बाजू आहे, मागासलेपण आहे, हे सगळ्या आयोगांनी जर कंपाईल करून त्यांनी रिपोर्ट आहे. आज मी सांगतो सरकारने हे सगळ्या बापट आयोगाचा सुद्धा जर रिपोर्ट जर मांडला सुप्रीम कोर्टामध्ये तरी सुद्धा या मराठा समाजाला आरक्षण मिळू शकतं. पण बापट आयोगामध्ये नियुक्ती करताना काही विशिष्ट ठराविकच लोक नियुक्ती करायची आणि त्यांनी तो विषय आम्हाला त्या बाजूला न्यायचा नाहीये. परंतु या संपूर्ण आयोगाने आजपर्यंत सर्वेक्षण केलेलं आहे आणि त्यावरती न्यायमूर्ती गायकवाड आयोगाने जो अहवाल तयार केलेला आहे तो मेरिटच्या आधारावरती आम्ही त्या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयामध्ये ही बाजू आमची सुप्रीम कोर्टमध्ये मांडू आणि आम्ही त्या ठिकाणी यशस्वी होऊ हा आम्हाला आत्मविश्वास आहे. उलट या ठिकाणी आम्ही आमच्या वकिलांना सुद्धा सांगणार आहोत की देशातील ईडब्ल्यूएसचं आरक्षण सुद्धा आमच्या आरक्षणाबरोबरच त्याचा सुद्धा निर्णय झाला पाहिजे. कारण एकीकडे मराठा आरक्षणाचा निर्णय अगोदर करणार आणि ईडब्ल्यूएस 10% आरक्षण पुढे त्याला कुठे स्थगिती नाहीये, तो पेंडिंग ठेवण्यापेक्षा सुप्रीम कोर्टाला सुद्धा आम्ही विनंती करणार आहे की देशातील एकूण आरक्षणाचा निर्णय हा एकाच वेळी झाला तर तो सर्वांसाठी न्यायिक राहील. आणि त्यासाठी कपिल सिब्बल आणि मुकुल रोहतगी यांनी पूर्णपणे तयारी केलेली आहे. परंतु सरकारने सुद्धा ही जबाबदारी ओळखली पाहिजे. सरकार एकीकडे आमच्या आरक्षणाला एससीबीसीच्या आरक्षणाला धोका पोहोचत असताना अशा पद्धतीने ईडब्ल्यूएसचा निर्णय घेतला हा अत्यंत चुकीचा आहे. त्यामुळं आम्ही मेरिटच्या आधारावरती या ठिकाणी पुढे जाण्यासाठी तयार आहोत. कुठं प्रवीण गायकवाडांनी कुठली भूमिका मांडली? ते ईडब्ल्यूएसची समर्थन करतात. मग ती भूमिका चुकीची आहे ना. आम्ही ईडब्ल्यूएसचं समर्थनच करत नाही ना. असं आहे की ते कोणाचे बोलविते धनी आहेत का किंवा काय असं काय ते का भूमिका घेतली? त्यांचा आजपर्यंतचा जर प्रवास पाहिला तर त्यांनी ओबीसी आरक्षण, मराठा हे शूद्र आहेत हे पुस्तकही लिहिलं आणि मराठा समाजाला कसं आरक्षण मिळालं पाहिजे ओबीसी मधनं हे त्यांनी आजपर्यंत गेल्या 25 वर्ष ते आमच्या बरोबरच होते ना. नाही, प्रवास बरोबरच आहोत, साथीदारच होतो ना आम्ही. त्यांनी का नाही आता ते तुमचेही मित्र आहेत, ते तो काही विषय नाहीये. आपण सगळे मित्रच आहोत एकमेकांनी. नाही असं आहे की त्यांनी आता नाही असं आहे की शेवटी ऐकून घ्या ना. बोलवते धनी असा करता म्हटलं की एकदम काय सूर्यप्रकाश एकदम लख पडला की मागच्या
मागच्या 2 वर्षापर्यंत तुम्ही आम्ही मराठा क्रांती मोर्चे एवढे मोठे काढले, त्यावेळेस ते एक आयोजक होते. राज्य सरकारने फडणवीसांनी निर्णय घेतोपर्यंत आम्ही संघर्ष करत होतो. आज अचानक तुम्ही ईडब्ल्यूचं ते म्हणतात की मी सगळ्याचा अभ्यास केलाय, पण मग 25-30 वर्ष मग चुकीचा अभ्यास केला का? आज जर मग ते पुस्तक चुकीचं आहे का? आमचे मित्रच येते, आम्ही असं हे करत नाहीये. पण ईडब्ल्यूएस मध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट मधनं जे ईडब्ल्यूएसचे आरक्षण आहे त्याचे जे निकष आहेत, मला त्यांनी सांगावं की 5 कुटुंब तरी या महाराष्ट्रातली बसू शकतात का त्या आरक्षणामध्ये? सेंट्रल गव्हर्नमेंटने जे निकष लावले त्या ईडब्ल्यूएसच्या, आणि आता ऐच्छिक निर्णय त्यांनी ईडब्ल्यूएसचा विषय मांडला, ते समर्थन करतायत, परंतु भूमिका सुद्धा तपासून पाहिली पाहिजे की आपण 25 वर्ष काय भूमिका घेतली, आज अचानक अशी भूमिका का घेतली, हे तुम्ही त्यांना विचारू शकता. असं म्हणतायत की आपण जागतिकीकरणाच्या सगळ्या युगामध्ये आहोत आणि आता आरक्षणाच्या पुढे गेलं पाहिजे. मोदी सरकारनं सगळं सार्वजनिक क्षेत्रात संपवत आणलेली आहे, तर आरक्षणाच्या पलीकडे पण आपण विचार केला पाहिजे. नाही त्याच्यावरती एकच तरी आहे सुद्धा की ऐका की, देश तर पातळीवर असं जर जरी आहे ना, म्हटलं ईडब्ल्यूएस सगळ्यांनी लागू होणार. असं जरी म्हटलं तरी जिल्हा परिषद, नगरपालिका, महापालिका, ग्रामपंचायत, विधिमंडळ, संसद, ही काय शिक्षण व्यवस्था हे राहणार आहेत ना विद्यापीठ, आणि यामध्ये भरती होणार आहे. असं काय लगेच सगळं संपणार नाही ना. त्यामुळे असं नव्या पिढीमध्ये नैराश्य निर्माण करू नये असं मला प्रामाणिकपणे वाटतं. वेळ नाही आली आरक्षण सोडण्याची. त्यांना काय वाटतं त्यामध्ये? 40 वर्ष गेले जशीच्या मध्ये 40 वर्ष जो एक प्रकारे खेळ झाला, तो अजून किती वर्ष सहन करायचा ही त्यांची 25 तारखेपर्यंत असं आहे की जो संघर्ष काय झालेलं आहे की एक एक पाऊल एक एक टप्पे. आज गायकवाड आयोगाने जो अहवाल सादर केलेला आहे तो अहवाल उच्च न्यायालयामध्ये वैध ठरलेला आहे ना. ग्राउंडवरती काही मेरिट्स असतील ना, उद्या जरी सुप्रीम कोर्टाने याच्या संदर्भामध्ये काही युक्तिवाद काय जर निर्णय येईल, पण त्यांना पुढं ईडब्ल्यूएसच्या आरक्षणाचा सुद्धा निर्णय घ्यावा लागणार आहे सुप्रीम कोर्टाला. त्यावेळेस तुम्ही हे सगळे निर्णय घेताना मराठा आरक्षण, मराठा समाज एससीबीसी मध्ये इतक्या एकदम उच्च न्यायालयाने घेतलेले वैध ठरवलेले आरक्षण सुप्रीम कोर्टाला असं एकाएकी रिजेक्ट करता येणार नाहीये. त्याच्यावरती काहीतरी साधक बाधक चर्चा होईल, पुढे निर्णय येतील. पण लगेच आम्ही हे समर्थन केल्याने आमचं एक पाय आहे ना तो लंगडा होतो ना. 100% शासनाने थांबायला पाहिजे होतं. सुप्रीम कोर्ट आधार घेऊ शकतो, तुम्हाला ते मिळाले ना आता एकाच जातीला 2 ठिकाणी आरक्षण घेता येत नाहीये. ईडब्ल्यूएस पण एससीबीसी घेता येत नाही. एससीबीसी असेल तर डीएड घेता येत. तुम्ही स्टेटस एकदा दिलेला आहे ना, तर कायद्याची पायामल्ली केलेली आहे. राज्य शासनाने कायद्याची पायामल्ली केलेली आहे आणि एक कायदा करून दुसऱ्या पद्धतीने तुम्ही ईडब्ल्यूएस जाहीर करता, ही कायद्याची पायामल्ली आहे. हरिभाऊ राठोडांनी शासनाला आता एकच पत्र दिलंय कालच मुख्यमंत्र्याला की याच्यामध्ये मराठा समाजाला आणि सर्वांना लोकांना शांतता टिकवण्यासाठी ओबीसी मध्ये समाविष्ट करा, आणि याच्यामध्ये निश्चितपणे ना सर्वांना एकत्र बसून होऊ शकतोय. कारण मुळातच ओबीसीच्या आरक्षणामध्ये जास्तीचं आरक्षण गेलेलं आहे. जास्तीचं आरक्षण त्यावेळेला कुणी विरोध केला नाही. मिळेल म्हणजे मराठा समाजाने त्यावेळेला बिलकुल विरोध कुणाला केला नाही, आणि त्याचं पावती म्हणून आज ते सगळे का विरोध करतात हा आजचा प्रश्न आहे. नाही, याच्यात भाजपने पण भूमिका घेतली पाहिजे ना. त्यांनी मांडलं पाहिजे ना. बघा, भाजपच्या पत्त्यावर पडायचं नाही. भाजपने सुद्धा लबाडी केलेलीच आहे हे आरक्षण देताना. भाजप काय साळसूद नाहीये. त्यामुळे भाजपवरती पण सुद्धा वेळ प्रसंगी आम्ही आसूड ओढलेलेच आहेत. मग हे आमचे आहेत ना, मग आमच्यांवरती सुद्धा आम्हाला आसूड ओढण्याची, आम्हाला आमच्या समाजासाठी ज्यावेळेस एखादा विषय येतो त्यावेळेस तिथं कोण आहे ते तिथं आमच्या सहकार्यांनी सांगितलं की तिथं मराठ्यांचे मंत्री किंवा मराठ्यांचे आमदार ही तिथं त्या पक्षाची भूमिका बजावत असतात. आम्ही इथं समाजाची भूमिका बजावतो. त्यामुळे राज्य सरकारमध्ये कुणीही जरी असलं तरी त्या राज्य सरकारबरोबर भांडणं आणि समाजाच्या न्याय हक्कासाठी लढणं हा आमचा अजेंडा आहे. तुम्ही ऐका, तुम्ही ह्यांनी भाजपचा मुद्दा काढला म्हणून मी सांगतो, शेतकऱ्यांनी काय मागणी केली का कृषी बिलाची? शेतकरी कृषी बिलाची मागणी करत नसताना सुद्धा कृषी बिल आलं, जे शेतकऱ्यावरती अन्याय अत्याचार करणाऱ्या देशाची सगळी कृषी व्यवस्था नष्ट करणारं असं कृषी बिल मागणी नसताना मंजूर केलं जातंय. मग मराठा आरक्षणाची मागणी असताना सुद्धा केंद्र सरकार आणि स्वाभाविक केंद्रामध्ये भाजप आहे, या केंद्र सरकार याकडे गांभीर्यानं का पाहत नाही? त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये 10% आरक्षणाची आपल्या
संसदेमध्ये 10% कायदा केला. मर्यादेचा कायदा करावा, सगळे प्रश्न मिटतील कायदा देशातले. केला, ईडब्ल्यूएस साठी कायदा केला. SCBC 40 वर्ष या समाजाचा संघर्ष एससीबीसी साठी का कायदा करत नाहीये? एक दुर्मधून मागणी होत असते की राजांनी नेतृत्व करावं. उदयनराजे काय म्हणाले, थोड्या दिवसांना मुख्यमंत्री करायला तुम्हाला आरक्षण मिळालं. नाही, हे पॉलिटिकली स्टेटमेंट आहे. असं होत नसतं लोकशाहीमध्ये. मला काय वाटतं, माझ्या भावनेला इथं महत्व नाहीये, संख्याबळाला महत्व असतं. आणि खरं तर इथं मी मागच्या वेळेस इथं सांगितलं होतं की राज्यामध्ये महाविकास आघाडी कसं उदयन महाराज जसं बोलले, राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आलं, आयदर हे सरकार जर इथं नसतं महाविकास आघाडीचं तर 100% मराठा समाजाला न्याय मिळाला असता. न्यायालय प्रक्रियेमध्ये सुद्धा कोर्ट ऑफ कंटेम्प्ट होईल, परंतु न्यायालय प्रक्रियेमध्ये सुद्धा तुम्हाला सगळ्यांना पडद्याआड माहिती आहे की केंद्र सरकारच्या किती हस्तक्षेप आहे आज देशातल्या सर्व संस्थांमध्ये. राम मंदिराचा विषय निघतो, ईडब्ल्यूएसचा विषय निघतो, 317 कलम निघतं, आणि मग मराठा आरक्षणच कसं काय अडकतं? तामिळनाडूचं आरक्षण आज चालू आहे, त्याला कुठं अंतरिम स्थगिती नाहीये. ईडब्ल्यूएसच्या आरक्षणाला कुठं स्थगिती नाहीये. केवळ आणि केवळ मराठा समाजाच्या आरक्षणाला या ठिकाणी स्थगिती देऊन या राज्यामध्ये अस्थिरता निर्माण करण्याचं केंद्र सरकारने सुद्धा मोठं पाप केलेलं आहे. हे पाप आमच्या लोकांना सुद्धा लक्षात घेण्याची गरज आहे. केंद्र सरकारने या राज्यामध्ये अस्थिर परिस्थिती निर्माण व्हावी आणि महाआघाडी विकास सरकार बरखास्त व्हावं, यासाठी सुद्धा हा अजेंडा आहे केंद्र सरकारचा. पण हा दुर्लक्षित करून आज आमचं हे आघाडी सरकार सुद्धा चुकलंय. त्यामुळे आम्ही कुठंही कोणालाही मुलायचा बाळगायची काय कारण नाही. आम्हाला जो निर्णय ईडब्ल्यूएसचा घेतल्यामुळे आमच्या एससीबीसीच्या आरक्षणाला जर धोका पोचत असेल तर तो आम्ही कोणाचाही या ठिकाणी मुलायचा बाळगणार नाही. त्यामुळे केंद्र सरकारने जाणीवपूर्वक हे आरक्षण अडकवलेलं आहे, हे तुम्हाला मी सांगतो. तेच जजेस पुन्हा एक अंतरिम स्थगिती देतं, तेच बेंच पुन्हा त्याच्यामधले 3 जजेस पुन्हा 5 ह्याच्यावरती बसतात खंडपीठासमोर. ते ज्यांनी निर्णय घेतला ते निर्णय कसा अंतरिम स्थगिती उठवतील या संदर्भात आपल्या देशामध्ये न्यायालयावरती बोलायचं नसतं, म्हणून आम्ही बोलता येत नाही, आम्हाला मर्यादा आहेत. परंतु या देशामध्ये सगळं काही मॅनेज चालू आहे आणि सगळं न्यायालयाच्या माध्यमातून ते घडवण्यात येतं. त्याच्यामध्ये केंद्र सरकारचा खूप मोठा हस्तक्षेप आहे, हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. मराठा समाजाची अनेक वर्षाची मागणी होती की मराठा समाजाला आरक्षण मिळावं, त्यासाठी जस्टिस गायकवाड आयोग नेमला. गायकवाड आयोगानं मराठा समाजात सामाजिकदृष्ट्या आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास आहे सिद्ध केलं. त्यानुरूप फडणवीस सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिलं, जे उच्च न्यायालयाने वैध ठरवलं. उच्च न्यायालयाने ठरवलेलं वैध आरक्षण सर्वोच्च न्यायालयामध्ये त्याला स्थगिती आहे. सर्वोच्च न्यायालयातील एससीबीसी या मराठा आरक्षणावरची स्थगिती उठवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने प्रयत्न करणं अत्यावश्यक आहे. येत्या 25 जानेवारीला याबद्दल सुनावणी आहे. महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयातील स्थगिती उठवण्यासाठी प्रयत्न करण्याच्या ऐवजी ईडब्ल्यूएसचं आरक्षण देऊन मराठा समाजामध्ये फूट पाडलेली आहे आणि एससीबीसीचं आरक्षण मिळू नये यासाठी ईडब्ल्यूएसचं आरक्षण देऊन व्यापक आरक्षणाचा खून केलेला आहे. ही मराठा समाजाची या महाविकास आघाडी सरकारने फसवणूक केलेली आहे. त्यामुळे मराठा समाजामध्ये संतप्त वातावरण आहे. आघाडी सरकारच्या विरोधात मोठा रोष आहे आणि म्हणून या मराठा समाजाला व्यापक मिळणारं आरक्षण म्हणजे शिक्षणातलं 12%, नोकरीतलं 13% आरक्षण आहे आणि हे वैध आरक्षण आहे. हे सामाजिक न्यायाला धरून असणारं आरक्षण आहे. ईडब्ल्यूएसचं आरक्षण हे फसवा आरक्षण आहे. ते व्यापक स्वरूपात आरक्षण नाही. 10% आरक्षणामध्ये फक्त मराठा समाजच येतो असं नव्हे, तर त्यामध्ये ब्राह्मण आहेत, माहेश्वरी आहेत, जैन आहेत, मुस्लिमांमधला एक वर्ग आहे, शिखांमधला वर्ग आहे, ख्रिश्चनांमधला वर्ग आहे. म्हणून या 10%मध्ये 2% मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही आणि ते सर्व व्यापक मराठा समाजाला मिळणार नाही. एससीबीसी आरक्षण हेच आरक्षण मराठा समाजासाठी अत्यावश्यक आहे, महत्त्वपूर्ण आहे आणि त्या सर्वोच्च न्यायालयातील आरक्षणाचा खून करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने महाविकास आघाडी सरकारने ईडब्ल्यूएसचं आरक्षण देऊन मराठा समाजाचा खून केलेला आहे. महाविकास आघाडी सरकारने 25 जानेवारीपर्यंत थांबायला पाहिजे होतं, त्यानंतर निर्णय घ्यायला हवा होता. व्यापक स्वरूपातलं सर्वोच्च न्यायालयातलं आरक्षण टिकू नये यासाठी या महाविकास आघाडी सरकारने हा अत्यंत क्रूर डाव मराठा समाजाशी खेळलेला आहे. म्हणून या महाविकास आघाडी सरकारचा आम्ही निषेध करतो. धन्यवाद. हो, केंद्र सरकार देखील तितकंच जबाबदार आहे, कारण केंद्राने कायदा केला पाहिजे, आरक्षण त्यांनी वाढवलं पाहिजे. देशातला आरक्षणाच्या संदर्भातला जो असंतोष आहे
पटेलांमध्ये आहे, जाटांमध्ये आहे, गुजरांमध्ये आहे, राजपुतांमध्ये आहे, तोमरामध्ये आहे आणि मराठ्यांमध्ये देखील आहे. तर हा सगळा असंतोष समवण्यासाठी आणि सगळ्यांना सामाजिक न्याय देण्यासाठी भारत सरकारने देखील 10% मर्यादा वाढवली पाहिजे आणि SC-BC आरक्षणासाठी संसदेमध्ये त्यांनी कायदा केला पाहिजे आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये भक्कम बाजू महाराष्ट्र सरकारबरोबरच केंद्र सरकारने देखील मांडली पाहिजे. दुसरीकडे तुमचे सहकारी प्रवीण गायकवाड असं म्हणतात SC-BCचं आरक्षण हे मृगजळ आहे. फडणवीसांनी त्यावेळेस फसवणूक केली आहे. आरक्षणाच्या पलीकडे आता गेलं पाहिजे, ते EWSचं समर्थन करतात. प्रवीणदादा गायकवाड आमचे चांगले मित्र आहेत, आमचे सहकारी आहेत आणि प्रत्येकाला मत व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य आहे. पण एकूण महाराष्ट्राची परिस्थिती पाहिली, मराठा समाज हा पूर्वीसारखा आता कोणाचा गुलाम राहिलेला नाही, तो इतका अज्ञानी राहिलेला नाही, तो आता चोखंदळ आहे, अभ्यासू आहे, नवी पिढी अभ्यास करते आहे. त्यामुळे यामध्ये कुणी आंधळेपणाने कोणाचे काही स्वीकारणार नाही. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.